तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल विजाटे। तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल। तर सुझुकीची कॅरी तुम्ही पाहताय। आता आपल्या भारतामध्ये जी सुपर कॅरी विकली जाते ना, तर त्या कॅरीचा आणि ह्या कॅरीचा काही संबंध नाहीये। पण थायलंडमध्ये सुझुकीची कॅरी विकली जाते ना, तुम्ही गाडी पाहू शकता, भरपूर अशी मोठी आहे। गाडीची किंमत, इंजिन स्पेसिफिकेशन, पेलोड या संदर्भातली मी पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे। आता हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे काय माहिती का, आता नॉर्मली आपण भारतीय मार्केटमध्ये तर भरपूर गाड्या पाहतो, बट इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा अशा काही गाड्या आहेत ज्या की तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे आणि तुम्हाला देखील थोडंसं इंटरनॅशनल मार्केटबद्दल माहिती होऊन जातं। सो त्याबद्दलच आपण प्रयत्न करतोय। मी अटेंड करतोय थायलंडमधला बँकॉक मोटर शो। तर चला आपण माहिती घेऊया सुझुकी कॅरीबद्दल। तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय सुझुकी कॅरी। आता फ्रंट साइडने लुक जर पाहिला ना, गाडी मोठी आहे बरं का। म्हणजे आपल्याकडे जी कॅरी विकली जाते ना, त्याच्यापेक्षा ही गाडी मोठी आहे। तुम्हाला हॅलोजनमध्ये इथे जे हेडलॅम्प आहेत ते मिळून जातात, असे काही आहे आणि बऱ्यापैकी फ्रंट साइडला बोनट आलेलं। सो सेफ्टी देखील तुम्हाला या गाडीमध्ये चांगली मिळून जाते। 2 वायपर आणि 2 वॉशरचा जो यूज आहे हा झालेला आहे। सो ही गाडी फ्रंट साइडने तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि ज्यांच्या कोणाकडे पण कॅरी आहे, कोणाला पिकअप घ्यायची आहे, तर त्यांच्यापर्यंत थोडीशी माहिती शेअर करा, कारण की इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॅरी ओव्हरऑल डिझाईन कसं ऑफर करते हे देखील महत्त्वाचं असणार आहे। इथे जर पाहिलं तर ही गाडी पेट्रोल इंजिनमध्ये असणार आहे। मागच्या साईडला पाट्यांचा यूज झालेला आहे। आता या गाडीमध्ये इंजिन जर पाहिलं तर K15B म्हणजे 1.5 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे ते या गाडीमध्ये यूज झालेलं आहे। आणि सोबतच गाडीमध्ये जे फीचर्स आहे ना, ते देखील नेक्स्ट लेवल तुम्हाला भेटतात। मागच्या साईडला जर पाहिलं जवळपास 8 फुटांचा जो हौद आहे हा तुम्हाला मिळून जातो। 1 टन याची जी कॅपॅसिटी आहे ती असणार आहे या गाडीची। आणि मागच्या साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर असा काय जो ओव्हरऑल लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो। इथे आहे टेल लॅम्पचं डिझाईन। इथे तुम्हाला जो स्पेअर व्हील आहे तो देण्यात आलेला आहे। आणि मागच्या साईडला इथे रिव्हर्स पार्किंग सेन्सर नाही बरं का, आपल्याकडे ते नॉर्म्स आहेत, बट इथे रिव्हर्स पार्किंग जे सेन्सर आहेत ते देण्यात आलेले नाही आहेत। आणि हा जो पार्ट पाहिला हा कशासाठी दिलेला आहे माहिती का, हा जो फाळका आहे ना हा पूर्णपणे तुम्ही खाली देखील पाडू शकता। त्याच्यामुळे सामान वगैरे आतमध्ये घ्यायचं आहे ना, तर त्याच्यासाठी हे एकदम परफेक्ट जे आहे ते होऊन जातं। इथे जर पाहिलं याला जी लॉक सिस्टीम आहे ती देण्यात आलेली आहे। त्या साईडने सुद्धा तुम्ही फाळका जो आहे तो खाली पाडू शकता। आता मायलेजचा जर विषय आला तर मायलेजचा इथे जास्त कोणी विचार करत नाही बरं का। हे कारण 15 ते 16चं जे मायलेज आहे या गाडीमध्ये क्लेम करण्यात आलेला आहे। आणि असं कुठला CNG जो ऑप्शन आहे हा देण्यात आलेला नाहीये, फक्त पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला ही गाडी चालवायची आहे। आणि गाडी जर पाहिली तर फ्रंट साईडने असा ओव्हरऑल जो लुक आहे हा देते। आणि इथे जर पाहिलं तर कंपनीने ना स्कीम देखील सांगितलेली आहे की 1.99% म्हणजे तुम्हाला व्याजदर जो आहे तो कमी मिळतो या गाडीमध्ये 60 महिन्यांसाठी। आणि यांच्याकडे यांच्या भाषेला खूप महत्त्व आहे बरं का। बाकी आतल्या साईडला आपण एकदा इंटिरियर पाहून घेऊ। इथे जर पाहिलं इथे तुम्ही विंडो जे आहे ते ऑटोमॅटिक नाही आहे, फक्त मॅन्युअली जे आहे ते तुम्हाला ओपन करायचे आहे। इथनं तुम्ही लॉक अनलॉक करू शकता। बट ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी ना चांगली, तुम्ही सीटची क्वालिटी जर पाहिली ना ती सुद्धा चांगली आहे। इथे फिक्स्ड हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत। स्टेअरिंग पॉवर स्टेअरिंग तुम्हाला मिळून जातं। इथे कर्व होल्डर आहे, इथे आहे स्पीडोमीटर तुम्ही इथे पाहू शकता। सोबतच म्युझिक सिस्टीम, AC इथे कंपल्सरी आहे। जर पाहिलं तर 5 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे तो देण्यात आलेला आहे। आणि बऱ्यापैकी स्पेशियस आहे, त्यामुळे लॉंग जर्नी असेल ड्रायव्हरलाही ते झोपण्यासाठी सुद्धा वगैरे जर जागा पाहिली ती चांगली मिळून जाते। आतल्या साईडला हा जो बल्ब आहे ओके हॅलोजनमध्ये हा इथे देण्यात आलेला आहे। आणि हा एरम जर पाहिला हा देखील बेसिक तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। AC प्लस 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। खालच्या साईडला जर पाहिलं प्लेन जागा देण्यात आलेली आहे। तो बऱ्यापैकी स्पेशियस कॅबिन जे आहे ते ही गाडी तुम्हाला ऑफर करते। आणि या गाडीचा जर प्राइसिंगचा विषय आला, जे की इथं ही गाडी विकली जाते, तर ती प्राइस आहे 3,95,000 बात। आता ही जर आपण कन्वर्ट केली तर एक अराउंड 7 ते 8 लाख रुपये जर पाहिलं तर ह्या गाडीची भारतीय जर आपण रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर किंमत आहे। सो माझ्या मते 1 टन कॅपॅसिटीमध्ये जर पाहिलं तर तशा भारतामध्ये सगळ्याच गाड्या ह्या ऑलमोस्ट 7-8 लाखाच्या दरम्यान येतात। सो ही गाडी जर पाहिली तर थायलंडमध्ये जे आहे ते विकली जाते। जपानमध्ये सुद्धा या गाडीचं जे मार्केट आहे ते चांगलं असणार आहे। सो काय वाटतं तुम्हाला ह्या पिकअपबद्दल, कॅरीबद्दल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल। धन्यवाद।